नमस्कार. आज आपण भरपूर फायबर, प्रोटीन आणि न्यूट्रिएंट्सने युक्त असं एक पीठ घरी बनवून ठेवणार आहोत. बऱ्याचदा आपण पाहतो की बाहेरून विकतचं प्रोटीन विकत घेतलं जातं. महाग तर असतंच, पण त्या प्रकारे त्यामध्ये भेसळ असण्याची देखील शक्यता असते आणि जे जिम लवर असतात त्यांना प्रोटीन खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी आज आपण घरच्या घरीच प्रोटीनची पावडर बनवून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत. तर प्रोटीन पावडर बनवण्यासाठी इथे बघा, आता मी डब्यामध्ये काही साहित्य घालून घेणार आहे. बरंचसं मी पॅकिंगचंच आणलेलं आहे, स्वच्छ असतं त्यामुळे. तर इथे डब्यात काय काय घालून घेतलंय, यामध्ये मी ज्वारी आणि तांदूळ घातलाय अर्धा किलो. त्यानंतर मी बार्ली आहे, अर्धा किलो बार्ली, अर्धा किलो घातलेली आहे. मूग आहे, मूग अर्धा किलो. सोयाबीन 1 पाव, सोयाबीन 1 पाव. त्यानंतर मका, त्यानंतर वाटाणा, पिवळा वाटाणा, कुळीथ आहेत 1 पाव, मटकीची डाळ, मसूर डाळ, चवळी आहे, लाल चवळी, आणि सगळ्यात शेवटी इथे मी वाटीभर उडीद आणि वाटीभर अख्खे चणे घालून घेतलेले आहेत. उडीद घरचे आहेत. सगळं साहित्य निवडून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला एका डब्यामध्ये व्यवस्थित पीठ बसेल अशा डब्यामध्ये घालून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. सगळीच कडधान्य आणि धान्य वापरलेली आहेत. जर तुम्हाला यामध्ये गहू वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये मी बार्ली वापरलेली आहे. भरपूर चिकट असते ती, त्यामुळे आता गव्हाचा वापर इथे केलेला नाहीये आणि दळून आणलेलं आहे हे पीठ. आणि हे आहे आपलं घरगुती तयार केलेलं प्रोटीन. आता यापासून मी घावणे तयार करणार आहे. त्यासाठी माझ्याकडे काही भाज्या होत्या, तर शेपू आणि थोडासा पालक मी धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. आणि जे आपण दळून आणलेलं पीठ होतं तर त्यामध्ये जवळपास पाऊण वाटी भरेल इतकं मी हे पीठ घालून घेतलेलं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आणि आणखीन चव वाढवण्यासाठी यामध्ये आपण दह्याचा वापर करून घेणार आहोत. तर मस्त घट्टसर असं दही मी जवळपास 2 ते 3 चमचे यामध्ये घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला सरसरीत असं तयार करून घ्यायचंय. तर या पिठापासून तुम्ही घरगुती असे खूप सारे चवदार पदार्थ बनवू शकता. आज मी घावणे बनवत आहे. या पिठापासून तुम्ही थालीपीठ बनवू शकता, भजी बनवू शकता, सोबतच कढी किंवा मग आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या वगैरे बनवू शकता. जसं की कोथिंबीर वडी बनवतो त्यासाठी आपण बेसन पीठ घालतो, तर बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही हे पीठ वापरलं तरी देखील चालेल. चवदार पदार्थ बनवून धपाटे वगैरे जरी तुम्ही बनवून लहान मुलांना डब्याला वगैरे जरी दिलं तरी भरपूर असं या पिठामध्ये प्रोटीन, न्यूट्रिएंट आणि भरपूर सारं फायबर आहे आणि सगळी जी कमतरता आपल्याला जी जाणवते ती ह्या एकाच पिठातून पूर्ण होते. तर जे जिम लवर आहेत ज्यांना प्रोटीन पावडर सांगितलेली असते आणि ते लोक विकतची पावडर घेतात, तर अशा प्रकारे तुम्ही घरगुती ही प्रोटीन पावडर नक्कीच बनवू शकता. तर आता इथे बघा, मी गरम तव्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं. तवा छान गरम करून घ्यायचा आणि मग तवा गरम कडकडीत झाल्यानंतर गॅस करून घ्यायचा. तेल लावून त्यावरती हे जे पीठ आहे अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि आता गॅस आपल्याला फुल न ठेवता एकदम मंद आचेवरती करून घ्यायचा. मंद आचेवरती हे घावण छान असं वरतून सुकलं पाहिजे, म्हणजे हे घावण छान असं किनारी सोडायला लागतं. तर आता बघा, ह्याच्या किनारे मी अलगद सोडवून घेते आणि सोडवत असताना इतकं कुरकुरीत झालंय ते, तर त्याच्या थोडेसे असे तुकडे पडल्यासारखे आपल्याला दिसतात. तर असो आपल्याला हे सर्व सोडवून घ्यायचे किनारी
तरीने आणि मग जर दुसऱ्या बाजूने आपल्याला शेकून घ्यायचं असेल तर ते देखील आपण शेकून घेऊ शकतो. तर दुसरी बाजू पलटून घेतलेली आहे आणि याला देखील छान असं दुसऱ्या बाजूने थोडंसं शेकून घ्यायचंय आणि याला लगेचच आपण काढून घेणार आहोत. काढून घेते याला आणि आता लगेचच दुसरं घावन मी घालून घेणार आहे. तर इथे मी नॉनस्टिकचा डोशाचा तवा वापरलेला आहे. मस्त कडकडीत तवा गरम केला ना तर घावन अजिबातच तुटत नाही आणि वेगवेगळी कडधान्य, डाळी सोबतच आपण धान्य देखील वापरलेले बाजरी, नाचणी, बार्ली, तांदूळ आणि सोबतच सोयाबीन, मसूर डाळ, मटकीची डाळ, मुगाची डाळ वापरली नाही कारण की अख्खे मूग वापरलेले, चणे, उडीद तर भरपूर पौष्टिक असं हे पीठ आहे. तर या पिठापासून तुम्हाला जे पदार्थ आवडतील तर ते पदार्थ तुम्ही बनवू शकता. तर दुसरं घावन देखील मी अशाच पद्धतीने घालून घेतलंय आणि आता याला छान असं मंद आचेवरती वरची बाजू शेकेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. आणि बघा वरची बाजू शेकल्यानंतर अशा पद्धतीने हे होतं. थोडंसं वेळ घेतं पण खूप छान चवदार असा पदार्थ पोट भरेल असा बनवून तयार होतो. आता याला देखील मी अलगद असं सोडवून घेते आणि याची दुसरी बाजू देखील अशाच पद्धतीने पलटून घेणार आहे. तुम्ही ही दुसरी बाजू नाही शेकली तरी देखील चालेल. खूप छान कुरकुरीत असे घावन बनवून तयार होतात. तर आता याला मी सोडवून घेते आणि याला पलटून घेणार आहे. तर बघा मस्त गोल गरगरीत कुरकुरीत असं घावन काहीच मिनिटामध्ये बनवून तयार झालेलं आहे. पाऊणवटी पिठामध्ये जवळपास तुम्ही 3 ते 4 घावणे सहजपणे बनवू शकता. आता हे घावन जे आहे ना चवदार तर आहे. यासोबत तुम्हाला खाण्यासाठी जर चटणी हवी असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता. कोणत्याही भाजीसोबत किंवा नुसतं खाल्लं तरी देखील खूप छान लागतं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय बाय.